महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडत असतं। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीकडे। केंद्रीय निवडणूक आयोगानं या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय। येत्या 18 जूनला या 17 जागांसाठी मतदान होईल आणि 22 जूनला मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होतील। गेली 4.5 वर्ष रखडलेल्या या निवडणुका आता पार पडतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपून सुद्धा निवडणुका या झाल्या नव्हत्या। पण आता या निवडणुकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा सामने सामने येणार आहे। कसं असेल हे सगळं चित्र जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर आता एकूण 17 जागांपैकी 16 जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भरल्या जातील, तर एक जागा ही नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे। ही पोटनिवडणूक भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा हा 23 नोव्हेंबर 2024 ला दिला, त्यामुळे ही रिकामी झालेली जागा। विशेष म्हणजे नागपूरच्या जागेवर निवडून येणाऱ्या व्यक्तीला फक्त 1.5 वर्षांसाठी आमदारकी मिळेल, तर इतर 16 जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असेल। अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय, त्यामुळे आता या निवडणुका नेमक्या कुठे होणार आहेत, तर सगळ्यात आधी सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि 17वी नागपूरची पोटनिवडणूक। विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार हे सर्वसामान्यांप्रमाणे थेट मतदान करत नाहीत। या निवडणुकीचे मतदार कोण असतात, तर महानगरपालिकांचे सगळे नगरसेवक, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, सगळे स्वीकृत सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य। ही निवडणूक विधानसभेप्रमाणे थेट निवडणुकीच्या प्रक्रियेने होत नाही। राष्ट्रपती किंवा सिनेट निवडणुकीप्रमाणे पसंती क्रमाची पद्धत वापरली जाते। निवडणूक आयोग मतदारसंघातील मतदार संख्या आणि उमेदवारांनुसार एक कोटा निश्चित करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीचा वापर केला जातो आणि यामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता नेहमीच जास्त असते आणि राजकीय पक्षांना आपल्या सदस्यांना एकत्र ठेवणं हे मोठं आव्हान असतं। या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी प्रतिष्ठेच्या बनल्यात। संख्याबळानुसार महायुतीला या निवडणुकीत मोठं यश मिळण्याची शक्यता दिसते, तर महाविकास आघाडीला मात्र विजयासाठी चांगलाच संघर्ष हा करावा लागू शकतो। सध्याच्या अंदाजानुसार 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एक हाती बहुमत असल्याचं दिसतंय। महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सुद्धा यात चर्चा आहे, ज्यात भाजप सगळ्यात जास्त जागा लढवणार आहे, तर शिंदे गटाला 3 ते 4 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। मात्र यावर अजून सुद्धा अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। खरं तर राज्यातील या 17 पैकी 14 मतदारसंघात भाजपकडे बहुमताचा जादुई आकडा असल्यानं भाजपच मोठा भाऊ असल्याचं इथं तरी दिसून येत आहे। तर शिंदेच्या शिवसेनेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रवादीला परभणी, हिंगोली मतदारसंघात बहुमत आहे आणि त्यामुळेच इथल्या दोनही मतदारसंघात दोनही पक्षांची दावेदारी आहे। याशिवाय पुणे मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे, ही जागा भाजपला हवी आहे। मात्र महायुती म्हणून सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वी स्वतः जाहीर केलंय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्ष सुद्धा या विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतात। काँग्रेस विदर्भातील 2 जागांवर लक्ष ठेवून आहे आणि मित्र पक्ष तसंच अपक्ष उमेदवारांच्या मदतीने आव्हान देण्याची तयारी करते। गुप्त मतदानामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता असल्याने दोनही आघाड्यांसाठी प्रत्येक मताचं गणित जुळवणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळेल आणि महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल, असं चित्र हे संख्याबळ बघताना दिसतंय। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही 25 मे पासून सुरू झाली आहे। 1 जून ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, तर 2 जूनला अर्जाची छाननी होईल, तर 4 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। त्यानंतर 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी निकाल लागतील। खरं तर महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 जागा आहेत, 78 सदस्य। या 78 सदस्यांची निवड वेगवेगळ्या 5 घटकांमधून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते। 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात, तर 1/3 हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात, म्हणजे जी आता निवडणूक होतीये ती। काही शिक्षक मतदारसंघातून सदस्य निवडले जातात, तर काही
सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात, तर राज्यपालांकडून सुद्धा सदस्य हे नामनिर्देशित केले जातात। यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य असतात। तर आता होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे काही दिवसात लागतील। या निवडणुकीचे निकाल फक्त विधान परिषदेतील संख्याबळ बदलणार नाहीये, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा राजकीय पक्षांच्या बळाची चाचपणी सुद्धा करतील। महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात जोरदार घडामोडी पाहायला मिळतील, यात शंका नाही। महाराष्ट्राच्या राजकारणातील या महत्त्वाच्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे? कोणत्या पक्षाला जास्त यश मिळेल असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।